महत्व आहे हे गाथ्यातून सांगतायत। माणसाला माणूस बनवण्यासाठी गरजेच्या वस्तू काय तर देव, संत आणि गुरु हे किती महत्वाचे हे सांगतात। गाथ्यातीलच थोडस कमी ज्ञान देणारा अभंग आपण आजच्या सेवेसाठी निवडलाय। पण या कीर्तनात या अभंगातून तुकोबाराय काय सांगतात, तुम्ही जिथं कुठं जाल तिथं तुमचं प्रारब्ध तुमच्या सोबतच येणार आहे, तुमचं नशीब तुमच्या सोबतच येणार आहे। एक वेळ तुमची सावली साथ सोडेल पण नशीब तुमचं प्रारब्ध तुमची साथ सोडणार नाही। मग अशा अनुकूल प्रतिकूल गोष्टींचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या प्रथम चरणात करतात। जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेषे संत संगी, लाभतो विशेषे संत संगी, लाभतो विशेष, लाभतो विशेष। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून प्रथम चरणात काय सांगतात, तुम्ही जिथं कुठं जाल तिथं तुमचं कपाळ तुमच्या सोबतच असणार आहे। आणि तुम्हाला जर संतान तो लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यासाठी संतांच्या संगतीची गरज आहे। संतांची संगत जर तुम्ही नाही केली तर तुमच्या सोबत तुमचं कपाळ येणार आहे। पण तुकोबाराय या कपाळ मध्ये नेमकं काय आहे, ते आमच्या सोबत काय येणार आहे, प्रत्येक आम्ही जिथं जाल तिथं आमच्या सोबत काय येते, तर तुकोबाराय सांगतात, अरे कपाळ हे एक तुमच्या शरीरातीलच भाग आहे, म्हणून तुम्ही जिथं कुठं जाल तिथं तुमचं कपाळ तुमच्या सोबत येणार आहे। पण कपाळ सोबत येणार आहे, मग कपाळ या शब्दाचा आधी अर्थ बघू। आता अर्थ पाहण्यापूर्वी लक्षार्थ वाचार्थ समजून घ्यायला शिका। जर लक्षार्थ वाचार्थ समजून नाही घेतला तर फार फजिती होते। एक उदाहरण देऊन सांगते। विठ्ठल विठ्ठल एक माणूस नवीनच गावामध्ये आला होता। आपल्या धारूरमध्ये एक नवीनच माणूस आलता। त्याला मंदिराकडे यायचं होतं पण मंदिराची वाट कुठे हेच त्याला माहित नव्हतं। म्हणून बस स्टँड मध्ये एका बाबांना विचारलं, बाबा मंदिराकडे जायचा रोड कुठे? बाबांनी सांगितलं, इकडून सरळ जा, समोर एक पिंपळाचं झाड आहे, त्या झाडाच्या वरून जा, ते तुला सरळ रस्ता जातो मंदिराच्या पायरीशीच जातो। मग तो पिंपळाच्या झाडावरती गेला, झाडाच्या वर चढता येत नव्हतं, जो तीनदा खाली पडला परत शेवटचा प्रयत्न म्हणून वर चढला। आता शेवटचा प्रयत्न केल्यावर काहीही होतं, म्हणून शेवटचा प्रयत्न म्हणून तो झाडावर चढला आणि परत समोरच्या दिशेने खाली उतरून समोर मंदिराकडे गेला। ते बाबा गंमत बघतच होते। मंदिराकडे गेला, दर्शन घेतलं, परत वापस येताना परत झाडावर चढू लागला, पण चढता काही येत नव्हतं, दोनदा खाली पडला डबल। परत झाडावर कसा बसा चढला आणि इकडून उतरून परत तिकडे आला। बाबांनी विचारलं, काय रे, इकडे सगळी वाट पडली आणि तू त्या झाडावरती चढता येत नसताना तू झाडावर कशाला गेला? तो म्हणाला, बाबा तुम्हीच मला सांगितलं पिंपळाच्या झाडावरून जा, मग माझं काय चुकलं त्यात, म्हणून मी गेलो। मला सांगायचं काय तर लक्षार्थ वाचार्थ समजून घ्या। विठ्ठल विठ्ठल आता आणखीन एक विनोदी उदाहरण सांगते। एक म्हातारे बाबा डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर साहेब मला खोकल्याचा त्रास होतोय। डॉक्टर म्हणाले, तुम्ही आंबट काही खाल्लं होतं का? बाबा म्हणतात, मी आंबट काहीच खात नाही। बरं तुम्ही बिडी ओढता का? मग म्हणे, हो मी बिडी ओढतो। त्यावेळेस डॉक्टर साहेब म्हणतात, बाबा ह्या गोळ्या घ्या, जेवण करा आणि गोळ्या खा आणि तुम्ही बिडीपासून जरा लांबच राहा। बाबा डॉक्टरांचा सांगायचा उद्देश काय होता, तुम्ही बिडी ओढू नका। पण त्या बाबांनी लक्षार्थ वाचार्थ समजून घेतला नाही। ते बाबा घरी आले, जेवण वगैरे केलं, गोळ्या वगैरे घेतल्या, आता त्यांना बिडी ओढण्याची तलब झाली, पण डॉक्टरांचे शब्द आठवले, डॉक्टरांनी बिडीपासून लांब राहायला लावले। मग आपण बिडी कशी ओढावी? मग त्यांनी काय केलं तर बाहेर अंगणात बसले, बिडीचा पूर्ण गठ्ठा घेतला आणि एक फुकारी घेऊन त्या बिडीचा गठ्ठा पूर्ण त्या फुकारीला बांधला आणि त्या फुकारीनं बिडी ओढू लागले। म्हणजे समोरून एक बाई जात होती, ती बाई म्हणाली, बाबा हे काय करताय तुम्ही? त्यावेळेस ते बाबा म्हणतात, अगं मला डॉक्टरांनी जरा बिडीपासून लांब राहायला लावलं म्हणून मी अशा प्रकारे बिडी ओढतोय। बघा लक्षार्थ वाचार्थ समजून घेतला नाही तर अशा प्रकारची फजिती होते। विठ्ठल विठ्ठल
माणसाने नवीनच ऑफिस खोललं होतं. त्या ऑफिसमध्ये सफाईसाठी एक नोकर ठेवला होता आणि त्या नोकराला सांगितलं आपलं ऑफिस हे नवीन आहे, त्यामुळे पुण्यावरून साहेब आपलं ऑफिस बघण्याकरिता येणार आहेत. मग पुण्याचे साहेब येणार म्हणल्यावर ते असे सुशिक्षित असणार, स्ट्रिक असणार. मग त्या नोकराला सांगितलं की त्यांना स्वच्छता अतिप्रिय आहे. जशी माझ्या नातरांना शांतता प्रिय होती ना, तशी त्या साहेबांना स्वच्छता फार प्रिय आहे. त्यामुळे आपलं ऑफिस एकदम स्वच्छ आणि सुंदर असलं पाहिजे. आणि ऑफिसमध्ये जेवढा कचरा निघल तेवढा माणसं बघायचा आणि कचरा टाकायचा. त्याला वाटलं आता माणसं बघून माणसांच्या अंगावरच कचरा टाकावं की काय, म्हणून त्याने काय केलं तर सगळी स्वच्छता केली आणि गॅलरीत जाऊन उभा राहिला. पण खाली पाहत होता माणूसच नाही. मग आता कशी बशी साहेबांची गाडी आली. बराच वेळ थांबला पण माणूस नव्हतं. मग साहेब आले, साहेबांची गाडी आली. आता याला वाटलं साहेबांची गाडी आली म्हणजे कोणीतरी माणूस असणार. मग आतून मालक पळत आला. साहेबांनी दरवाजा उघडला, बाहेर आले. गाडीतून बाहेर येताच त्याने वरून फुलांचा प्रसाद टाकला का? नाही, तर कचरा टाकला. कचरा टाकला ते साहेबांच्या अंगावरती टाकला. आता मालक ओरडू लागला, अरे तुला कळतं की काही? साहेब आहेत ते, आपलं ऑफिस बघण्याकरिता आले, तू काय केलंस हे? त्यावेळेस तो खाली येतो आणि सांगतो, मालक तुम्हीच तर मला सांगितलेलं की माणसं बघून कचरा टाक. आतापर्यंत माणसंच बघत होतो पण माणसं काय आले नाही, म्हणून आता कचरा टाकून दिला. विठ्ठल विठ्ठल. आता मालक आल्यामुळे साहेब आले त्यामुळे मग मी कचरा टाकला. मला सांगायचंय काय तर लक्षार्थ वाचार्थ समजून घेत जा. मग या त्याचप्रमाणे कपाळ हे आपल्या बरोबर येणार आहे. मग कपाळ या शब्दाचा अर्थ आपण बघू. कपाळ या शब्दाचा अर्थ दोन प्रकारे पडतो. पहिला म्हणजे व्यावहारिक दृष्टीने. आता व्यावहारिक दृष्टीने बघायला गेलो तर एक सुंदर उदाहरण आहे. त्यावर त्याआधी एकदा भगवंताचं भजन करू. विठ्ठल विठ्ठल. बघा, एका माणसाने 1 रुपयाचं लॉटरीचं तिकीट फाडलं. योगायोग असा आला की त्याला तिकीट फाडलं आणि लॉटरी सुद्धा लागली. पण लॉटरी काय 1-1.5 लाखाची लागली का? पूर्ण 9 लाखाची लॉटरी लागली. आता बिचारा साधा भोळा होता, गरीब होता, पण अहंकार मात्र जास्त होता. त्याला वाटलं अरे 9 लाखाची लॉटरी लागली. फार खुश झाला, आनंदात उड्या मारतच घरी येऊ लागला. घरी येत असताना आता चौकशीदार तर आपलं काही चांगलं काम झालं आणि आपण खुश दिसलो की चौकशीदार चौकशी करण्यासाठी असतातच. त्याचा मित्र चौकशी करण्यासाठी आला होता. तो म्हणाला, काय रे आज तू फारच खुश दिसतोय? तो म्हणतो, हो मग मी खुश असणारच. म्हणे, काय झालं एवढं खुश व्हायला? मला 9 लाखाची लॉटरी लागली. ह्याच्या पोटात दुखायला लागलं. 9 लाखाची लॉटरी लागली? हो म्हणे, मला 9 लाखाची लॉटरी लागली. बरं ठीक आहे, 9 लाखाची लॉटरी लागली म्हणल्यावर तू पार्टी वगैरे काही देणार की नाही? म्हणे, हो पार्टी तर देणार, पण घरून एकदा फ्रेश होऊन येतो असं म्हणतो. आणि तो पळत घरी जातो आणि बायकोला सांगतो, बायको पाणी काढून ठेव. कपडे काढून तो आंघोळ करण्याकरिता जातो आणि तेवढ्यात त्याचा लहान मुलगा पळत येतो. आता लहान लेकरांची खोडी करण्याची सवय असते. प्रत्येक लहान मुलगा काय करतो तर पप्पा आंघोळीला गेले की पप्पाची पॅन्ट चेक करून जेवढे काही पैसे तेवढे काढून घ्यायचे. त्या बाळूला ही सवय होती. मग बाळू पळत आला आणि पप्पाची पॅन्ट घेतली. पॅन्ट पैसे तर काय नव्हते, पण त्याला एक कागद सापडला. त्याला काय, आता लहान होता, त्याला काय माहिती कसलं तिकीट आणि कसले पैसे. मग त्याने ते तिकीट घेतलं आणि खेळायला निघून गेला. खेळत खेळत त्याने ते तिकीट फाडून टाकलं. हा बिचारा आंघोळ करून आला, कपडे घातले आणि मित्रांना पार्टी द्यायची म्हणून तो निघू लागला. त्याने खिशात हात घातला, चावी काढली, पण चावी सोबत त्याला वाटलं तिकीट कसं काय नाही. त्याने परत घरात गेला, घरात चेक केलं पण घरात काही तिकीट सापडलं नाही. त्याने बाळूला आवाज दिला, बाळू इकडे. बाळू धावतच आला. म्हणाला, बोला बाबा काय झालं? बोला बाबा काय झालं? त्यावेळेस बाबा म्हणतात, अरे माझ्या खिशात एक कागद होता, तो घेतला का? म्हणे, हो बाबा मी कागद घेतला. मग तो कुठे आहे? खेळताना फाडून टाकला. त्याने कपाळालाच हात लावून घेतला. कपाळाला हात लावून घेतला. आता कपाळ हात लावला म्हणजे कपाळ याचा अर्थ काय झालं तर कपाळ म्हणजे मला सांगायचंय काय तर काही लोकांना काही गोष्टींची अपेक्षा असते पण त्यांना ते मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल
त्यांना ते मिळत नाही. बघा, हा झाला व्यावहारिक दृष्टीने. आता परमार्थिक दृष्टीने जर बघायला गेलो तर एखादं लहान मूल जन्माला आला आपल्या घरी, तर आपण त्याच्या 5वीच्या दिवशी रात्रभर तेलाचा दिवा लावून ठेवतो की नाही? ठेवतात का महिला मंडळ? बोलत चला, बोलल्याशिवाय तुम्हाला कीर्तन समजणार नाही. झोपू नका, झोपायची वेळ झालेली नाही. विठ्ठल विठ्ठल. झोपू नका, कीर्तन छान प्रकारे श्रवण करा. बघा, आता तुम्ही लावून ठेवता की नाही तेलाचा दिवा? का तर सटवी आपल्या घरी येत असताना आपल्या बाळाच्या कपाळावरती त्याचं भविष्य, त्याचं कर्म लिहून ठेवत असते. आणि त्या सटवीने जे कर्म लिहिलंय ते कर्म कोणालाही मोडता येत नाही, ते कर्म कोणालाही पुसता येत नाही. कारण ते कर्म साक्षात भगवंताला माऊली विश्वमाऊली ज्ञानोबराय ओवीद्वारे सांगतायत, का ललाटींचे लिहिले न मोडेगा काही केले, हे काळे गोरे पण धुतले फिटोमेनी. तर माऊली सांगतायत की जे लिहिलंय ते मोडणार नाही, कारण कर्म हे कोणाला चुकत नाही. साक्षात देव असला तरी त्याला सुद्धा कर्म चुकलं का नाही? जगाच्या बापाला कर्म चुकलं नाही म्हणल्यावर आपलं काय, आपली साध्यांची काय गोष्ट आहे? दशरथ राजा, त्याला सुद्धा कर्म चुकलं नाही. ज्ञानोबराय सांगतात, न कर्म दशरथ वियोग मेला, कर्म व राम वनवासा गेला, कर्म रावण क्षय पावला, निश्चित वियोग घडला सीता देवी. कर्मामुळे दशरथ राजा पुत्र वियोगाने मरण पावला. काय कर्म केलं होतं त्याने? साक्षात जगाच्या बापाला त्याच्या पोटी जन्म घ्यावा वाटला आणि त्याला कसलं कर्म आलंय? पण नाही महाराज, त्याला सुद्धा कर्म भोगावं लागलं. केले कर्म झाले त्याचे भोग आले, केले कर्म झाले त्याचे भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याचे भोग आले, केले कर्म झाले त्याचे भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. ऐसे किती, ऐसे किती उपजले मेले, ऐसे किती, ऐसे किती. हरि मुख्य गाता हर बोलता, 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 हरि मुख्य गाता हर त्या दशरथ राजाने काय कर्म केलं असेल? तर बघा, त्या राजांना सुद्धा कर्मच फळ भोगावी लागली. त्याने काय कर्म केलं असेल? तुम्ही म्हणाल साक्षात जगाच्या बापाचा बाप आहे, त्यानं काय कर्म केलं असेल? पण त्यानं सुद्धा कर्म केले. काय तर श्रावण बाळाची कथा तुम्हाला माहिती असेल तरी सुद्धा एकदा श्रावण बाळ त्यांच्या आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेकरिता निघाले होते. कावडीमध्ये एका कावडीत आई होती, एका कावडीत बाप होता. आता आई वडिलांना घेऊन श्रावण बाळ तीर्थयात्रेकरिता निघाले होते व यात्रेत जात असताना संध्याकाळची वेळ होती. आई वडिलांना तहान लागली म्हणून भक्त प्रल्हाद पाणी आणण्याकरिता जात गेले. आणि त्याच जंगलामध्ये त्याच दिवशी दशरथ राजा शिकारी करिता आला होता, पण दिवसभर एकही शिकार भेटलं नाही. म्हणून आता संध्याकाळची वेळ झालेली होती. दशरथ राजाला वाटलं आता संध्याकाळची वेळ आहे, प्राणी पाणी पिण्याकरिता सरोवरावरती येतील, म्हणून सरोवराच्या काठी एका झाडावरती बाण लावून बसला होता. आता जसा श्रावण बाळ तिथे पाणी घेण्याकरिता आले, पाण्याचा आवाज आला. दशरथ राजाला वाटलं की प्राणीच आला काय, म्हणून त्याने बाण सोडला. बाण जसा सोडला तसाच श्रावण बाळाच्या काळजावर तिला जाऊन लागला. श्रावण बाळ आई म्हणून चिळकांडी फोडून ओरडू लागले. त्यावेळेस दशरथ राजा धावत गेला. त्याला समजला, रे हा एका प्राण्याचा आवाज नसून हा एका मनुष्याचा आवाज आहे. दशरथ राजा धावत गेला आणि बाळाला विचारले, बाळा तू इथे काय करतोय? त्यावेळेस श्रावण बाळ म्हणतात, महाराज मला हे सांगण्याकरिता काही वेळ नाही, त्यामुळे तुम्ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. म्हणे, बोल तुझी काय शेवटची इच्छा? तो म्हणतो, महाराज एवढं पाणी घ्या आणि माझ्या आईवडिलांना नेऊन द्या. तिकडे कावडीमध्ये आईवडील बसलेले आहेत, तिकडे जा आणि आईवडिलांना नेऊन द्या.
मग श्रावण बाळाच्या आई वडिलांना पाणी घेऊन दशरथ राजा जातो. दशरथ राजा जातो, इकडे आईला फारच चिंता पडते, माझा बाळ कधी येतो. मग दशरथ राजा पाणी घेऊन जातो आणि त्यांना पाणी देतो. पाणी पितात आणि तो आई म्हणते, बाळा तुला जास्त त्रास झाला का रे? पाणी लांब होतं का? काही प्राण्यांमुळे भयभीत झालाय का? पण श्रावण बाळ एकही शब्द बोलत नाही, कारण श्रावण बाळ तिथे नसतो. दशरथ राजा म्हणतो, अरे आपण बोललो तर आई वडिलांना कळेल की यातून त्यांचं श्रावण बाळ मी नाही, आणि नाही बोललो तर त्यांना आणखीनच चिंता वाटेल. म्हणून दशरथ राजा म्हणतो, माते मी तुझा बाळ श्रावण नाहीये, मी राजा दशरथ आहे. त्यावेळेस आता फारच चिंता वाटू लागते. त्यावेळेस माता म्हणते, माझा बाळ कुठे? श्रावण बाळ कुठे? त्यावेळेस दशरथ राजा घडलेली सगळी काही घटना त्यांना सांगतो. मग त्या श्रावण बाळाचे आई वडील त्याला शाप देतात की तुला 4 पुत्र होतील, पण एकही पुत्र तुझ्या मरणाच्या वेळी जवळ नसल, तुझं मरण हे पुत्रवियोगाने होईल, असा शाप त्या राजाला देतात. मग राजाला एका गोष्टीमुळे आनंद होतो, कारण त्याला आधीच मुलगा बाळ होत नव्हतं. आता या शापामुळे आपल्याला मुलगा बाळ होईल हे त्याला या गोष्टीचा त्याला आनंद वाटत होता. पण एका गोष्टीचं दुःख होतं का, तर आपल्या अंतकाळी एकही आपल्या जवळ नसणार. मला सांगायचं काय, तर कर्म कोणालाही चुकत नाही. त्याच कर्मामुळे राजा दशरथ पुत्रवियोगामुळे मेला आणि राम वनवासाला गेला. तर राम वनवासाला चालले होते त्यावेळेस राजा दशरथाची फार गंभीर परिस्थिती होती. अयोध्येत सगळी दुःखाच्या डोंगरात बुडाली होती. सगळ्या अयोध्यावासियांना दुःख झालं होतं. का, तर त्यांच्या जीवनातील आज राम निघून चालला होता. 14 वर्षासाठी वनवासाला राम निघून चालला होता. तुम्हाला एक गोष्ट सांगते, लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये राम आहे तोपर्यंत तुम्हाला आराम आहे, आणि एकदा का राम निघून गेला तर तुमचं जीवन हराम आहे. म्हणून आता सगळ्या अयोध्यावासियांना दुःख झालं होतं, सगळे शोक करत होते, आमचा राम आज निघून चालला. त्यातली त्यात राजा दशरथाची फारच गंभीर परिस्थिती होती. त्याची फार परिस्थिती गंभीर होती. बघा, त्या बापाची एवढी परिस्थिती वाईट होती म्हणल्यावर त्या आईचा विचार करा, आईचं काय काळीज म्हणत असेल. कारण 9 महिने पोटामध्ये सांभाळलेलं होतं त्या लेकराला, आणि ते लेकरू आज 14 वर्षासाठी वनवासाला चाललंय. त्या आईला काय वाटत असेल. त्यावेळेस कौशल्या माताकडे प्रभू रामचंद्र जातात, म्हणतात, माते रडू नकोस माते, मी 14 वर्षानंतर परत येणार आहे. त्यावेळेस कौशल्या माता म्हणतात, रामा तू मला सोडून जाऊ नको, मला सोडून जाऊ नको, मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. पण प्रभू रामचंद्र बोलत असताना तेवढ्यात लक्ष्मण भैया पळत येतात आणि म्हणतात, दादा तुम्ही आम्हाला सोडून चाललाय, माझ्या आईला मी वचन दिलंय की तुमच्या सेवेत सतत राहीन, आणि तुम्ही मला सोडून चाललाय, तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून चाललाय? त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा मी कोणाच्याही सांगण्यावरून जात नाही, ते फक्त आणि फक्त माझ्या कर्मामुळे मला आज वनवासाला जावं लागतंय. त्यावेळेस प्रभू रामचंद्र निघून जातात आणि कौशल्या माता रडत बसतात. मला सांगायचं काय, तर प्रभू रामचंद्रांना याच त्यांच्या कर्मामुळे वनवास भोगावा लागला. आता त्यामुळेच रावण क्षय पावला. त्याने काय कर्म केलं होतं, तर ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सीतामाता आणि लक्ष्मण भैया वनवासाला गेले होते त्यावेळेस सीतामातांचं अपहरण केले. त्या कर्मामुळे प्रभू रामचंद्रांच्या हाताने रावणाचा मृत्यू झाला. कर्म रावण क्षय पावला आणि वियोग घडला सीतादेवी. त्याच कर्मामुळे प्रभू रामचंद्रांचा वियोग सीतामाताला सहन करावा लागला. मला सांगायचे काय, तर कर्म कोणालाही चुकत नाही. हे झालं सत्ययुगातलं उदाहरण. त्रेतायुगातलं उदाहरण. आता तुम्हाला कलियुगातलं उदाहरण पटवून देते. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे जाच कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाच कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे कर्म त्याचे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाच कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. एका स्त्रीचं लग्न झाल्यापासून तिला 15 वर्ष झाले पण मुलगा बाळ काही होत नव्हतं. म्हणून तिने एका मूर्ख जाणत्याकडून गंधा दोरा घेतला, पण त्यावरही काहीच फरक पडला नाही. त्यामुळे तिला त्या जाणत्याने सांगितलं,
की तू एका सज्जन माणसाच्या घराला आग लाव. आता सज्जनाच्या घराला आग लावल्यावर हिला काही मुलं बाळ होणार होते का? नाही. पण त्या मूर्ख जाणत्याच ऐकून तिने तेही केलं. एका गरीबाच्या झोपडीला आग लावून दिली. त्या झोपडीमध्ये लहान मोठी अशी 8 जनावरे मेली. 8 जनावरे मेली. आणि ती 8 जनावरे तिचे पुत्र होऊन तिच्याच पोटी जन्माला आले. पण ते काही फार दिवस राहिले का? नाही. ते जसे मोठे मोठे होऊ लागले तसे एक एक करून सगळे मेले. ती शोक करत बसली. त्यावेळेस तिचा सासरा येऊन म्हणतो, अगं तू रडू नकोस, कारण तू जे पूर्वी कर्म केलंस ते तुला आज भोगावं लागतंय. मला सांगायचं तात्पर्य एवढंच, कर्म कोणालाही चुकत नाही. विठ्ठल विठ्ठल कर्म देवादिकांना चुकलं नाही म्हणल्यावर तुला काय चुकणार? त्यासाठी संतांच्या संगतीची गरज आहे. आणि ती संतांची संगत जर नाही केली तर आपल्याला कर्म चुकणार नाही. तुकोबाराय सांगतात, संतांची संगत करा. पण संतांची संगत कशी होईल? संत भेटतील कुठं, कसे भेटतील? याचं उत्तर तुकोबाराय अभंगाच्या 2य चरणात देतात. होते अनुकूल पूर्व पुण्य जारे होते अनुकूल पूर्व पुण्य जारे होते सानुकूल ओ पुण्य पुण्य जारे होते सानुकूल अंतराय मुळा नुपदते अंतराय मुळा नुपदते अंतराय मुळा नुपदते अंतराय मुळा नुपदते तुकोबाराय 2ऱ्या चरणात सांगतात, तुमच्या पूर्वजन्मीच्या पुण्याच्या संचिताच्या कर्म योगाने तुमचं पुढचं आयुष्य अवलंबून असतं. कारण पूर्वजन्मी तुम्ही जर सत्कर्म केले तर तेच आपल्याला पुढं चांगले कर्म भोगावे लागतात. माऊली ज्ञानोबाराय प्रमाणात सांगतात की पूर्वजन्मी थोरी केली ती मजा आजी फळासी आली, परमानंदू आजी मानसी भेटी झाली संतांसी. पूर्वजन्मी पुण्य जर केलं तर ते पुढच्या जन्मी आपल्याला चांगलं अनंत जन्माचे सुकृत पदरी अनंत जन्माचे सुकृत पदरी अनंत जन्माचे सुकृत पदरी अनेक जन्माचे सुकृत पदरी अनंत जन्माचे सुकृत पदरी अनंत जन्माचे सुकृत पदरी अनंत जन्माचे सुकृत पदरी अनंत जन्माचे सुकृत त्याचे मुखी हरी पैठा होय 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 त्याचे मुखी हरी पैठा होला त्याचे मुखी हरी पैठा होय हरी मुखी गाथा हरपली चिंता हरी मुखी गाथा हरपली चिंता हरी मुखी गाथा हरपली चिंता हरी मुखी गाथा हरपली चिंता
पूर्वीच्या जन्माच्या पुण्यामुळं आपलं पुढचं आयुष्य अवलंबून असतं. पण त्यामुळे संतांची संगती करावी. पण संतांची संगती करणे फार दुर्लभ आहे. आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. आयचे वर्म मद गावी नारायण, आयचे वर्म मद गावी नारायण. परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. आयचे वर्म मद गावी नारायण, आयचे वर्म मद गावी नारायण. संतांची भेट होणं फार अवघड आहे. जीवनामध्ये 3 गोष्टी फार दुर्लभ आहेत. कोणत्या? तर सुभाषितकार वर्णन करतात, दुर्लभम त्रयमे दैते, दुर्लभम त्रयमे दैते, द्वेषानुग्रह हैतुकम, मुमुक्षत्वम, मनुष्यत्वम, महापुरुष संश्रम. 3 गोष्टी फार दुर्लभ आहेत. कोणत्या? तर मनुष्य देह परत मिळणे आणि संतांची भेट होणे ही फार दुर्लभ आहे. आणि मुमुक्षता, संतांची भेट होणे देखील फार दुर्लभ आहे, फार कठीण आहे. तुम्हाला जसं मनुष्य देह मिळणं फार कठीण आहे, तसं संतांची भेट होणे देखील फार कठीण आहे. मग संतांची भेट झाल्यानंतर आपल्याला आपलं काय होईल? तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल. संत भेटल्यावर काय करतात? आपल्या जीवनाचं कल्याण करतात. संत आपल्या जीवनाचा उद्धार करतात. पण कसा करतात? तर ते तुम्हाला एक उदाहरण सहित पटवून देते. विठ्ठल विठ्ठल. एकदा नारद महर्षी भगवंताकडे येतात आणि भगवंताला म्हणतात, देवा, संत संगती केल्याने आम्हाला काय प्राप्त होईल? संत संगतीचा महिमा आम्हाला सांग. त्यावेळेस भगवंत म्हणतात,